हॅलो मुलांनो, मागच्या वेळेला मी तुम्हाला डिजिटल साक्षरचे व्हिडिओ पाठवले होते. राष्ट्रपतींची निवड, अधिकार व कार्य या संदर्भात. वोडाफोनचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला स्वतः व्हिडिओ बनवता आलेला नव्हता. त्यामुळे काही मुद्द्यांवर जे अधिक स्पष्टीकरण किंवा अधिक माहिती द्यायची असते ती देता आली नव्हती. त्यामुळे आज आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधान हा संपूर्ण भाग परत एकदा बघणार आहोत आणि काही गोष्टींची नव्याने माहिती होईल किंवा काही गोष्टींची परत एकदा उजळणी होईल, पण नाहीतरी आता परीक्षा आहे तर ते तुमच्यासाठी उपयोगी पण असेल. तर हा जो सुरुवातीचा भाग आहे तो तुम्ही पुस्तकातून वाचायचा आहे, राष्ट्रपतीच्या आधीचा, कारण त्यावर आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत. राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत, तसंच ते देशाचे प्रथम नागरिक आहेत. सर्वोच्च राष्ट्रप्रमुख किंवा संविधानात्मक प्रमुख हे एकच अर्थ झाला. देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. याचं कारण किंवा देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो असं म्हणण्याचं कारण कायद्यावरती सही आपण पाहिलेले राष्ट्रपतींची असते किंवा राष्ट्रपतींनी सही केल्यावरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. राष्ट्रपतींची निवड आपण म्हणजे जनता थेट मतदान करून करत नाही, तर अप्रत्यक्ष होते. अप्रत्यक्ष होतेचा म्हणजे जनतेकडून अप्रत्यक्षपणे होते. याचा अर्थ आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची निवड करतात. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे संसदेतील दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांमधील निवडून आलेले सदस्य यांना मिळून निर्वाचन मंडळ असं म्हटलं जातं. यामध्ये राष्ट्रपती जे किंवा राज्यपाल जे इतर क्षेत्रातून 12 उमेदवारांची नियुक्ती करतात, ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करत नाहीत, म्हणून निवडून आलेल्यांकडून असं म्हटलंय मी. तसंच राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत, तर भारतीय नागरिकत्व हवं, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली हवीत आणि संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असता कामा नये. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन किंवा ही जी विविध महामंडळं असतात त्याचा अध्यक्ष असं कुठलंही आर्थिक लाभाच्या पदावर तो असता कामा नये. राष्ट्रपतींना अनेक विशेषाधिकार असतात, सवलती असतात आणि संरक्षण असतं. उदाहरणार्थ, राष्ट्रपतींना अटक करता येत नाही किंवा तुरुंगातही ठेवता येत नाही. राष्ट्रपतींना पद स्वीकारताना जी शपथ घ्यावी लागते त्याचं स्वरूप काय असतं की त्या पदाची कार्ये मी प्रामाणिकपणे पार पाडीन, संविधानाचं म्हणजेच राज्यघटनेचं रक्षण आणि जतन करीन, त्यानुसार कारभार होतो की नाही ही पाहण्याची जबाबदारी पण राष्ट्रपतींवर असते. आणि मग राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्ष असतो आणि त्यांना परत कितीही वेळा निवडणूक लढवता येते. असं म्हटलं कारण अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल 4 वर्षाचा असतो आणि त्यांना 2च वेळा निवडणूक लढवता येते. आता जर राज्यघटनेचा भंग केला तर त्यांना त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असं म्हणतात. पण राज्यघटनेचा भंग याची व्याख्या केलेली नाही. ही प्रक्रिया कशी चालते महाभियोग, तर कोणत्याही एका गृहात आरोपपत्र दाखल करता येतं. ज्या गृहात दाखल करणार त्या गृहाच्या 1/4 सदस्यांची त्यावर स्वाक्षरी लागते. या गोष्टीची पूर्वसूचना राष्ट्रपतींना 14 दिवस आधी द्यावी लागते. या गृहात जर 2/3 बहुमताने ठराव संमत झाला तर तो दुसऱ्या गृहाकडे पाठवला जातो. त्यानंतर
तिथे सखोल चौकशी होते. त्यावेळेला राष्ट्रपती आपली बाजू मांडू शकतात आणि तिथेही जर त्यांना दोषी ठरवलं गेलं म्हणजेच 2/3 बहुमताने जर तो ठराव संमत झाला तर त्या दिवशी राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येतं. आता राष्ट्रपतींची कार्य बघत असताना संसदेचं अधिवेशन जेव्हा बोलवतात त्यावेळेला सार्वत्रिक निवडणुकांनंतरचं पहिलं अधिवेशन आणि प्रत्येक आर्थिक वर्षातलं पहिलं आर्थिक वर्ष कुठपासून कुठपर्यंत असतं? एप्रिल ते मार्च म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. या दोन्ही अधिवेशनांमध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात आणि त्यामध्ये ते मागील वर्षातील आणि आगामी वर्षातील सरकारच्या धोरणांची कार्यक्रमांची रूपरेषा सांगतात. त्यामुळे तुम्ही जर ते कधी ऐकलं तर त्यात माझं सरकार असं असं करेल, माझ्या सरकारने हे ठरवलेलं आहे अशी भाषा असते. कायद्यावर स्वाक्षरी करणे म्हणजे विधेयकावर स्वाक्षरी करणे कायद्यात रूपांतर होण्यासाठी हे आपल्याला कल्पना आहे. तसंच पंतप्रधान, मंत्री, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अशा राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त अशा अनेक पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. तसंच राष्ट्रपती संरक्षण दलांचे तिन्ही संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात आणि त्यांना जे न्यायालयीन अधिकार दिलेत म्हणजे एखाद्या व्यक्तीची शिक्षा किंवा शिक्षेची तीव्रता कमी करण्याचे अधिकार ते बऱ्याचदा लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षांच्या संदर्भात असतात. आणि दुसरं म्हणजे फाशीची किंवा देहांताची शिक्षा झालेले लोक दयेचा अर्ज करतात आणि ती शिक्षा कमी होते म्हणजे जन्मठेपेमध्ये रूपांतरित होते. पण कित्येक देशांमध्ये आता फाशीची शिक्षा असणं हेच चुकीचं मानलं जातं. अद्याप आपल्याकडे आहे पण त्यामुळे हे जरा म्हणजे काय वादग्रस्त आहे हा मुद्दा की असे अधिकार राष्ट्रपतींना असावेत का? कारण बऱ्याचदा त्याचा दुरुपयोग होतो. तुम्ही जर ऐकलं असेल तर संसदेवर ज्याने हल्ला केला होता त्या अफझल गुरूंनी पण हा माफीचा अर्ज केला होता किंवा कसाबनी केला होता किंवा निर्भया प्रकरण तुम्ही जर ऐकलं असेल दिल्लीतलं तर त्यावेळेला पण त्यातल्या आरोपींनी अल्पवयीन असल्याचं सांगून हा अर्ज केला होता. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांसंदर्भात पण असा अर्ज आला होता. पण यावर खूप मतांतर आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे पाहून सिद्ध झाल्यावरच ती शिक्षा दिली आहे तर ती कमी करणं योग्य आहे का अयोग्य आहे यावर बराच विचार चालू आहे. आता राष्ट्रपती 3 प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. ही संपूर्ण देशात लागू करता येते किंवा देशाच्या काही भागात सुद्धा. आणि केव्हा केली जाते? युद्ध किंवा परकीय बाह्य आक्रमण किंवा अंतर्गतच सशस्त्र उठावाचा धोका किंवा शक्यता जर राष्ट्रपतींना वाटली तर ते राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. दुसरं म्हणजे घटक राज्यातील आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट. आता सध्या हा तुम्ही शब्द नक्की ऐकलेला असणार आहे. राज्यांमध्ये घटनेचं पालन होत नाहीये किंवा घटनात्मक व्यवस्था म्हणजे सरकार शासन व्यवस्था कोलमडली आहे असं जर वाटलं किंवा केंद्राने सांगितलेले नियम पाळले नाहीत असं जर वाटलं तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि तिसरं म्हणजे आर्थिक आणीबाणी. जर भारताचं आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आली असं जर वाटलं राष्ट्रपतींना तर आर्थिक आणीबाणी जाहीर करता येते. आता 1975 साली आणीबाणी जाहीर केली होती हे मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे. त्यावेळेला सशस्त्र उठाव असे शब्द घटनेत नव्हते तर अंतर्गत अशांतता असे शब्द होते आणि त्यामुळे काही व्यक्ती पोलीस दलाला किंवा लष्कराला उठाव करण्यास चिथावणी देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत असा अर्थ काढून त्यावेळेला आणीबाणी जाहीर केली गेली होती. आणि
कोणालाही मंत्रिमंडळाशी विचारविनिमय न करता ती जाहीर केली गेली होती आणि सकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाला कळवलं गेलं होतं. अशा प्रकारे दुरुपयोग केला जाऊ नये म्हणून 1978 मध्ये 42वी घटना दुरुस्ती केली गेली आणि तिथे सशस्त्र उठाव असे शब्द घातले गेले आणि मंत्रिमंडळाशी विचारविनिमय केल्याशिवाय जाहीर करता येणार नाही आणीबाणी असंही त्याच्यात कलम आहे. म्हणजे विचारविनिमय सुद्धा नाही तर पंतप्रधान नाही, फक्त पंतप्रधान नाही तर मंत्रिमंडळाकडून लिखित शिफारस आल्याशिवाय आणीबाणी जाहीर करता येणार नाही अशी तरतूद केली गेली. आणि हा अपवाद सोडला तर आत्तापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे ही धरून 3 वेळा नाहीतर 2 वेळा जाहीर केली गेली आहे. एकदा 1962 साली चीनने हल्ला केला होता म्हणजे चीन युद्धाच्या वेळेला आणि 1971 साली पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला. राष्ट्रपती राजवट दुसऱ्या प्रकारची आणीबाणी ही आत्तापर्यंत जवळजवळ सर्व राज्यांमध्ये एकदा, काही राज्यांमध्ये तर एकापेक्षा अधिक म्हणजे 2 वेळा असं मिळून 100 पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आहे. आपण मागच्याच वर्षी जेव्हा 370 कलम रद्द केलं तेव्हा काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर केली आपल्याला माहिती आहे. तसंच मागच्या वर्षी महाराष्ट्रात जेव्हा कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं आणि कुठलेच पक्ष युती करून सुद्धा बहुमत सिद्ध करू शकत नव्हते त्यावेळेला पण महाराष्ट्रात अगदी थोड्या काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. तुम्हाला माहिती असेल अगदी मागच्या वर्षीची गोष्ट आहे, अजून वर्ष पण त्याला व्हायचं आहे. मुख्यत्वे ती घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्य शासन काम करत नाही असं जर वाटलं तर घटनेच्या मूलभूत तत्वांना बाधा येते असं वाटलं तर केंद्र सरकारचं ते कर्तव्य असतं आणि अधिकार असतो की राज्याचं शासन बरखास्त करतात आणि ते अधिकार केंद्र सरकार स्वतःकडे घेतं. पण या गोष्टीचा राजकीय कारणासाठी बऱ्याचदा दुरुपयोग केला जातो. आणि तिसरी आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत आपल्या देशात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू केलेली नाही. पण 1991 साली आपल्या देशावर मोठं आर्थिक संकट आलं होतं. ज्यावेळी देश कर्जबाजारी झाला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपल्याला कुठलंही कर्ज द्यायला तयार नव्हती. आपला परकीय चलनाचा साठा अतिशय कमी म्हणजे आपण फक्त 3 आठवड्याचे आयातीचे मूल्य चुकवू शकू म्हणजे थोडक्यात 3 आठवड्याचे पैसे आपल्याकडे उरले होते असं साध्या ह्याच्यात आणि त्यासाठी आपण सोनं गहाण ठेवलं होतं. असं अतिशय मोठं आर्थिक संकट किंवा अरिष्ट आपल्यावर आलं होतं आणि त्यातनं आपण कसे बाहेर पडलो किंवा उदारीकरणाचं आर्थिक धोरण आपण कसं स्वीकारलं, आपल्या आर्थिक पॉलिसीज कशा बदलल्या हे सगळं पुढच्या वर्षी आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे ते अभ्यासाला आहेच तुम्हाला आणि ते समजून घेणं खूप इंटरेस्टिंग पण आहे. पण आत्ता आपण इथे थांबूयात. महत्त्वाचं हे की आत्तापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू केली गेलेली नाही. आता राष्ट्रपती जर राष्ट्राचे प्रमुख असतील तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आहेत किंवा ते कार्यकारी प्रमुख आहेत. थोडक्यात ते कर्ता करविता आहेत. जरी आपण आत्तापर्यंत पाहिलं की बरेचसे अधिकार राष्ट्रपतींना असले मग त्या महत्त्वाच्या पदांवरच्या नेमणुका असो, त्यांना पदावरून काढणं असो किंवा इतर अनेक, तरी हे सर्व पंतप्रधानाच्या सल्ल्याने, शिफारसीने, सहाय्यानेच राष्ट्रपती करतो. म्हणजे फक्त शिक्कामोर्तब राष्ट्रपती करतात. म्हणून राष्ट्रपती हे नामधारी आहेत आणि प्रत्यक्ष व्यवहारातले सत्ता राबवणारे पंतप्रधान हे अधिक पॉवरफुल आहेत. आता हा व्हिडिओ केवळ 15 मिनिटाचा करता येतो त्यामुळे पंतप्रधानांच्या संदर्भात अगदी थोड्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ऑडिओ करून पाठवते. हा व्हिडिओ आणि तो ऑडिओ दोन्ही व्यवस्थित ऐका. त्यातले मुख्य मुद्दे नोट्स लिहून काढा म्हणजे अवघड वाटणार नाही आणि परीक्षेच्या दृष्टीने पण उजळणी होईल. धडा लक्षपूर्वक वाचा आणि त्यानंतर स्वाध्याय पण सोडवा.
नागरिकशास्त्राच्या दुसऱ्या धड्याचा स्वाध्यायही सोडवला असेलच आणि त्याचे व्हिडिओ पण परत एकदा लक्षपूर्वक पहा. अच्छा.